तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। लोणार तालुक्यातील चिंचोली सांगडे येथे विठ्ठल लोभाजी कुटे यांच्या किराणा दुकानाला 21 मार्च रोजी भीषण आग लागून त्यांच्या आयुष्यभराची कमाई काही क्षणात जळून खाक झाली। या आगीत दुकानातील सर्व साहित्य, धान्यसाठा, रोख रक्कम आणि आवश्यक वस्तू पूर्णपणे नष्ट झाल्याने संबंधित कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। या घटनेमुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधारच हिरावला गेला असून ते पूर्णपणे हतबल झाले आहेत। या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, मात्र आगीची तीव्रता इतकी मोठी होती की काही क्षणातच सर्व साहित्य जळून खाक झालं। या नुकसानग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी लोणार तालुका शिवसेना संघटक संतोष उर्फ पिंटू भाऊ घाव तसेच भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी पीडित कुटुंबाला प्रत्येकी 11,000 रुपयांची आर्थिक मदत देत तत्काळ दिलासा दिला। याचप्रमाणे मेहकर लोणार मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी ही भेट देत कुटुंबियांची विचारपूस केली आणि 31,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर करून दिली। त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या कुटुंबाला शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ तातडीने मिळावा तसेच पंचनामा प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या। दरम्यान ही बातमी परिसरात पसरतात चिंचोली सांगडे तसेच आसपासच्या गावातील नागरिकांनी मदतीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अनेकांनी आर्थिक सहाय्य, धान्य, कपडे व इतर आवश्यक वस्तू देऊन या कुटुंबाला उभारी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। MCN न्यूज मराठीकरिता रघुनाथ आघाव, चिंचोली सांगडे। एक विषय होता आपल्या चिंचोली सांगडेचं घर जळालं होतं। घर आणि दुकान, घर मागत होतं ते घर 100% झाले। दुकान एकटा मातीचं होतं पण 100% बाधित झाले। तर त्याचं व्हॅल्युएशन काढून आपण त्यालाही मदत दिली जाते त्या घराची। हो, त्यांचं नाव विठ्ठल लोभाजी कुटे। विठ्ठल कुटे आणि त्या घरकुलाच्या ह्याच्यात मी घेता येईल ना आपल्याला जळालं।